नमस्कार, मी अनघा जागीरदार, सोलापूर. कवी ग्रेस यांची कृष्णवेल ही कविता मी आपणासमोर सादर करीत आहे. रुक्मिणी, सत्यभामा, राधा व कृष्ण यांचे नातेसंबंध दर्शविणारी ही कविता आपल्याला आपल्या जीवनाचा सार देखील सांगून जाते. चला तर मग ऐकूया कृष्णवेल. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं एकदा असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं एकदा असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. जीवाला आलेलं पांगळेपण हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी. पण ते स्वर्गीय रोप देखील हिरिरीनं फोफावलं. आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुलं ढाळू लागलं. ते स्वर्गीय रोप देखील हिरिरीनं फोफावलं आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुलं ढाळू लागलं. सत्यभामेचा चडफडाट तर झालाच, पण रुक्मिणीलाही झाडाचं मूळ मिळालं नाही, ते नाहीच. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचं पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचं पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या त्या दोघींनीही. अर्थात कृष्णानं हे पुरतं ओळखलंच असणार. म्हणूनच त्यानं या विकृत मत्सराचं प्रतीक अंगणात खोचून दिलं. राधेसाठी त्यानं असला वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा स्वतःच तर कृष्णकळी होती. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं शृंगारणार? तिच्या आत मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसं काय रुजणार? कृष्णानं एक स्वर्गीय रोप लावलं, पण अष्टनायिकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचं एक प्रतीक होऊन बसली. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, पण राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. धन्यवाद.